सुवर्ण संधी, सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज. चला तर मग संधीचा सोनं करूया. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आत्ताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव. आमचा पत्ता गोदाम गल्ली, भाजी मार्केट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 02423 226923. आपले नम्र नितीनराव अवताडे पाटील, संस्थापक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील या मराठा मावळ्याने गेल्या 14 दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाला समर्थन म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण व विविध स्वरूपाची आंदोलने केली जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरामध्ये देखील सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी 3 जण उपोषणाला बसलेले आहे, आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 14 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि विविध राजकीय पक्षाचे नेते यांनी त्यांची भेट घेतलेली आहे. सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी पोहोचलं होतं, त्यांनी देखील भेट घेतलेली आहे. परंतु 14 दिवस झालेले आहे, अद्याप देखील मराठा आरक्षणाचा जे निर्णय आहे ते व्हायला तयार नाही आहेत. त्यावर या ठिकाणी आपण जर बघितलं तर राज्यभर व्यापक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने उभारलं जात आहे. आपण जर बघितलं या ठिकाणी तर कोपरगावमध्ये देखील 3 जण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि या उपोषणकर्त्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि नेमकी त्यांच्या काय मागण्या आहे आपण ते जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत उपोषणकर्ते योगेश खालकर आहे. नेमकी काय प्रमुख मागण्या आहे उपोषण सुरू केलेलं आहे आपण? या ठिकाणी राज्य सरकारने केंद्र सरकारला कायदेशीर पाठपुरावा करून येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनात जी काही भारतीय राज्यघटना आहे त्याच्यामध्ये शेड्यूल 9मध्ये मराठा आरक्षण टाकण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे आमची. त्याच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित जी काही मराठा समाजाची क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्याबाबत अद्याप काही कारवाई झालेली नाही. त्याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी केंद्र सरकारने. राज्य सरकारने जो काही केंद्र मागास आयोग आहे तर यांच्याकडे कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. त्या अनुषंगाने जो काही डाटा असेल राज्याचा तर तो डाटा त्या ठिकाणी पाठवलेला नाही केंद्र सरकारला, तो पाठविण्यात यावा. आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या जरी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच तर सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल असंच आरक्षण त्या ठिकाणी केंद्र सरकारने द्यावं. अशा प्रमुख मागण्यासाठी आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगावमध्ये आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. सकाळपासून कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतलेली आहे, नेमकं काय आश्वासन अधिकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला देण्यात आलेलं आहे? आमची तहसीलदार यांनी नुकतीच भेट घेतली. त्यांनी आमच्या मागण्यांचा सारासार विचार करून त्या ठिकाणी पाठपुरावा करू असं आम्हाला फक्त तोंडी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना सांगितलं आमची हीच मागणी आहे का आम्हाला जे काही देता येईल आपण लेखी स्वरूपात द्यावं. येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आमचा ह्या ठिकाणी मुद्दा जो काही मराठा आरक्षणाचा आहे तो निश्चित लोकसभेमध्ये मांडावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. मला लेखी आश्वासन त्यांनी दिलेलं नाही आहे, पुढची काय भूमिका तुमची असणार आहे? कधीपर्यंत हा उपोषण तुम्ही सुरू ठेवणार आहे? हिची समाप्ती कधी होईल हे आम्हीही सांगू शकत नाही. एकतर आमचे प्राण राहतील नाहीतर जातील, याच्यावरच याची समाप्ती होईल. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आम्ही जे काही मागत आहे ते सगळं कायदेशीर मागत आहोत. आमच्या जर मागण्यांचा विचार केला राज्य सरकारने अथवा केंद्र सरकारने त्यांनाही माहिती आहे की जी मागणी आहे ती योग्य आहे. फक्त आता अंमलबजावणी करायची का नाही हे फक्त राज्य आणि केंद्र ठरवेल. याच्यावर आमचं उपोषणावर पुढं जे काही राहील ते आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू. आपण या ठिकाणी बघितलं तर अधिकाऱ्यांनी देखील तुमची भेट घेतलेली आहे, काय तुमची भूमिका आहे सध्या? आता ही जी सगळी मागणी आमचे भाऊसाहेबच बोलत राहतात. आमची मागणी फक्त एवढी एकच आहे का आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्ही या निर्णयावर ठाम. निश्चितच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी 3 जण ॲडव्होकेट योगेश खालकर, अनिल गायकवाड आणि विनय भगत हे 3 या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि कोपरगाव शहरातील व तालुक्यातील अनेक मराठा समाजाचे समाज बांधव या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी उपस्थित झालेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी कोपरगावचे तहसीलदार देखील आले होते आणि त्यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना आश्वासन देखील दिलं, परंतु लेखी आश्वासन हवं आणि जोपर्यंत आरक्षण आता तिला सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामॅन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.